नमस्कार मित्रांनो, आज आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये काय नवीन घडामोडी घडणार आहेत याबद्दल ऐकणार आहोत. कोणत्या कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर, म्हणजे आज या फोकसमध्ये या कंपनीचा शेअर असणार आहे. आपण जाणून घेऊया त्याबद्दल महत्त्वाची माहिती. शेअर बाजारातील सिव्हिल कन्स्ट्रक्शनशी संबंधित अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर गेल्या शुक्रवारी जवळपास 3% वधारून 436 रुपयांवर पोहोचला. आता सोमवारी पुन्हा एकदा अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये वाढ दिसू शकते, कारण या कंपनीला मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक हा 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे. कशी ऑर्डर कराल, काय आहे, याच्याबद्दल कशी माहिती भेटते, या संदर्भात माहिती देताना अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने म्हटले आहे की आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजे LOA प्रदान करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील दाहेज येथील व्हायनल प्रकल्पावर सिव्हिल मेकॅनिकल इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग कामांसाठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने रिलायन्स इंडस्ट्रीकडून 700 कोटी रुपयाची ऑर्डर मिळवली आहे. हा प्रकल्प जून 2026 पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मार्च तिमाहीचे जे धोरण घोषित झालेलं आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचंसुद्धा विश्लेषण त्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या 31 मार्चला संपलेल्या मार्च तिमाहीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे नेट प्रॉफिट 23% कमी होऊन 110.92 कोटी रुपयांवर आले. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत हे 144.90 कोटी रुपये होते. या आधीच्या तिमाहीत कंपनीला 148.85 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झाला होता. तसेच ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीत 3223.27 कोटी रुपये एवढा होता, जो या आधीच्या वर्षात 3636.43 कोटी रुपये होता. डिव्हिडंड आणि ऑर्डर बुक कसं करायचं याबद्दल सांगितलेलं आहे. या तिमाही परिणामांसोबत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाने 2.50 रुपयांचा डिव्हिडंडला मंजुरी दिली होती. याशिवाय कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष सुब्रमण्यम कृष्णमूर्ती यांनी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की कर्जाच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आमची ऑर्डर बुक 36,869 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या 10,662 कोटी रुपयांच्या L1 प्रकल्पांचा समावेश नाही आहे. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करत असाल तर आपल्याला नक्कीच या गोष्टीचा, या बातमीचा फायदा होऊ शकतो. म्हणून गुंतवणूक करताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशाच काही नवीन माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मराठी माणूस हा समोर गेला पाहिजे, शेअर बाजारमध्ये आपल्या मराठी माणसाचा ठसा उमटवला गेला पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्यामागे हाच हेतू आहे. धन्यवाद.